Hello friends, my name is Professor R.J. Kodulkar working in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी. तर आपला सब्जेक्ट आहे WBP. त्याच्यामध्ये आपण सेकंड युनिट बघत आहोत. त्याचं नाव आहे अप्लाय ऑब्जेक्ट ओरिएंटेड इन PHP. तर आता आपण मागच्या लेक्चरला जे पॉईंट कव्हर केले ते पाहूया. पहिला मागच्या लेक्चरला पॉईंट कव्हर केलेले आहेत ते इनहेरिटन्स, ओव्हरलोडिंग, ओव्हररायडिंग अँड क्लोनिंग ऑब्जेक्ट. ठीक आहे, हे पॉईंट आपण कव्हर केले आहेत. ह्या लेक्चरला आपण इंट्रोस्पेक्शन अँड सिरियलायझेशन हे पॉईंट कव्हर करणार आहे. तर आपण चालू करूया इंट्रोस्पेक्शन. पहिला पॉईंट, इंट्रोस्पेक्शन. इंट्रोस्पेक्शन म्हणजे काय? इंट्रोस्पेक्शन हे क्लासच्या इनसाइड विदिन अ क्लास हे डिक्लेअर केलं जातं. ठीक आहे, इंट्रोस्पेक्शन हे एक्झिक्यूट होतं. आता इथे बघा, इंट्रोस्पेक्शन इज एबल टू प्रोग्राम टू ऑब्जेक्ट कॅरेक्टरिस्टिक्स सच ॲज अ नेम, पॅरेंट, क्लास. म्हणजेच इंट्रोस्पेक्शन जे काय ऑब्जेक्ट आहेत, इंट्रोस्पेक्शन जे काय नेम, क्लास असतात, जे पॅरेंट क्लास असतात, चाइल्ड क्लास असतात, आपण इनहेरिट करतो किंवा त्याच्यामध्ये आपण प्रॉपर्टीज ज्या इनहेरिट करतो किंवा मेथड ज्यावेळेला आपण इनहेरिट करतो, म्हणजे हे आपण यूज करतो इंट्रोस्पेक्शन मध्ये. इथे बघा, विथ द इंट्रोस्पेक्शन वी राईट कोड ऑपरेट एनी क्लास अँड ऑब्जेक्ट. म्हणजेच आपण असा कोड लिहिणार आहे जो क्लास आणि ऑब्जेक्ट ऑपरेट केला जातो. त्याच्यानंतर यू डोंट नीड विच इज अ मेथड करू शकता. इंट्रोस्पेक्शन मध्ये हे जे काय आपण तीन फंक्शन्स बघणार आहे ते यूज करून तुम्ही कसं इनहेरिट करू शकता हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला ते फंक्शन दाखवतो जे आहेत तीन फंक्शन्स. पहिला आहे क्लास एक्झिस्ट. त्याच्यानंतर मी फक्त नेम सांगते, क्लास एक्झिस्ट. त्याच्यानंतर गेट क्लास आणि गेट पॅरेंट क्लास. हे जे तीन फंक्शन्स आहेत ते यूज करून आपण इंट्रोस्पेक्शन हे फंक्शन कसं कॉल होतं, कसं इनहेरिट होतं हे बघणार आहे. तर इथे तीन फंक्शन पाहण्याच्या आधी हे बघा, फर्स्ट आहे एक्झामिन क्लास. आणखीन आपण नेक्स्ट जे बघणार आहे ते आहे हे बघा एक्झामिन ऑब्जेक्ट. ठीक आहे, हे आपण दोन पॉइंट कव्हर करणार आहे, एक्झामिन क्लास आणि एक्झामिन ऑब्जेक्ट. एक्झामिन क्लास मध्ये पहिला आपण डिस्कस करूया. जे आहे तीन फंक्शन आहेत ते म्हणजे काय पहिला बघूया. क्लास मध्ये आपण कसं एक्झाम केलं जातं. आता बघा, डिटरमाइन द वेदर द क्लास एक्झिस्ट, यूज द क्लास एक्झिस्ट फंक्शन. हे तुम्हाला यूज करावं लागतं. ठीक आहे, हे पहिलं फंक्शन आहे. मी आता तुम्हाला सांगितलं क्लास एक्झिस्टिंग फंक्शन, क्लास फंक्शन, गेट क्लास आणि क्लास पॅरेंट, हे तीन फंक्शन आपण जे यूज करणार आहे त्यातलं पहिलं फंक्शन बघणार आहे जे आहे क्लास एक्झिस्टिंग फंक्शन. ठीक आहे, ते कसं डिक्लेअर करायचं, क्लास एक्झिस्टिंग फंक्शन आणि हे राऊंड बेसिस. त्याच्यानंतर टेक अ स्ट्रिंग अँड रिटर्न अ बुलियन व्हॅल्यू. म्हणजेच तुम्ही या फंक्शन मध्ये जे आर्ग्युमेंट पास करणार आहे ते एकतर स्ट्रिंग असणार आहे किंवा रिटर्न अ बुलियन व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्यालाच हे जे फंक्शन आहे डिक्लेअर करायला अल्टरनेटिव्ह पर्याय आहे जो हा आहे गेट डिक्लेअर्ड क्लास फंक्शन. त्याला अल्टरनेटिव्ह पर्याय आहे जो आहे हा. मी तुम्हाला याचं एक्झिक्युशन सुद्धा करून दाखवणार आहे, तुम्हाला तिथे आयडिया क्लिअर होईल की आपण हे काय आहे. ठीक आहे, अल्टरनेटिव्ह जे आहे ते आहे म्हणजे इथे बघा, गेट डिक्लेअर्ड क्लास. हे अल्टरनेटिव्ह तुम्ही असंही लिहू शकता. रिटर्न अ ॲरे, डिफाईन अ क्लास, चेक अ क्लास इज अ, एकतर नेम किंवा रिटर्न अ व्हॅल्यू तुम्ही रिटर्न करू शकता. म्हणजे जे आर्ग्युमेंट तुम्ही पास करणार आहे ते तर एकतर स्ट्रिंग असली पाहिजे, नेम असलं पाहिजे किंवा रिटर्न तुम्ही बुलियन व्हॅल्यू सुद्धा रिटर्न करू शकता याच्यामध्ये. हे तर तुम्ही एकतर असं लिहू शकता किंवा अल्टरनेटिव्ह पर्याय हा असं लिहू शकता. तर हे कसं डिफाईन करायचं ह्याचं एक तुम्हाला इथे एक्झाम्पल सांगते. जे आहे पहिलं, तुम्ही एकतर असंही लिहू शकता, डज क्लास एक्झिस्ट, किंवा तुम्ही हे असं लिहायचं जे इथं आपण डिक्लेअर केलेलं आहे, क्लास एक्झिस्ट आणि फंक्शन क्लास एक्झिस्ट, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जे स्ट्रिंग किंवा बुलियन व्हॅल्यू रिटर्न करू शकता, प्रिंट करू शकता, पास करू शकता आर्ग्युमेंट. जिथे आता इथे पास केलेला आहे क्लास नेम. ठीक आहे, हे आपण काय केलेलं आहे, आर्ग्युमेंट पास केलेलं आहे. हे लिहिण्याची एक पद्धत आहे, त्याला अल्टरनेटिव्ह म्हणून आपण हे असं लिहू शकतो, द क्लासेस
गेट क्लास डिक्लेअर्ड, जे आपण इथे बघितलं गेट क्लास डिक्लेअर्ड क्लासेस, तर त्याच्यामध्ये तुम्ही आर्ग्युमेंट पास करू शकता जे आहेत हे क्लास नेम क्लासेस, हे तुम्ही काय करू शकता आर्ग्युमेंट पास करू शकता युजिंग ॲरे. ठीक आहे, हे तुम्हाला आता दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूया जे आहे यू कॅन गेट अ मेथड प्रॉपर्टी एक्झिस्टिंग क्लास. म्हणजेच बघा इथे काय आहे, इथे काय सांगितलेलं आहे, जर क्लास हा एक्झिस्ट असेल तर हे जे काय आपण प्रिंट करणार आहे आतमध्ये आर्ग्युमेंट पास करणार आहे ते प्रिंट होणार जर क्लास एक्झिस्ट असेल तरच, नाहीतर प्रिंट करणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूया जे आहे इथे बघा यू कॅन गेट अ मेथड अँड प्रॉपर्टी टू एक्झिस्ट द क्लास इन्क्लुडिंग दोज द इनहेरिट सुपर क्लास. म्हणजेच जे तुम्ही वरती क्लासमध्ये म्हणजे फर्स्ट सुपर क्लासमध्ये जे काही तुम्ही प्रॉपर्टीज आणि मेथड तुम्ही देणार आहे त्या इनहेरिट करायचे सुपर क्लासमध्ये, सुपर क्लासमध्ये त्या इनहेरिट करायचे आहेत, म्हणजे सॉरी चाइल्ड क्लासमध्ये तुम्ही त्या इनहेरिट करायचे आहेत. ठीक आहे, म्हणजे सुपर क्लासच्या ज्या काही मेथड आणि प्रॉपर्टीज आहेत त्या इनहेरिट कशात करायचं आहे चाइल्ड क्लासमध्ये. कळालं तुम्हाला? तर आता इथे बघा द गेट अ क्लास मेथड अँड गेट अ क्लास व्हेरिएबल हे दोन फंक्शन्स आहेत. तर ते म्हणजे काय आता बघूया. दिस फंक्शन इज अ टेक अ मेथड क्लास नेम अँड रिटर्न अ ॲरे. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. इथे आपण काय केलेलं आहे, एक आपण काय घेतलेला आहे जो आहे ऑब्जेक्ट. ठीक आहे, म्हणजे घेतलेला आहे ऑब्जेक्ट जो आहे मेथड नावाचा. म्हणजेच हे जे फंक्शन काय सांगतंय, एक तर तुम्ही असं डिस्प्ले करा किंवा असं डिस्प्ले करा, आपण दोन्ही पद्धतीने तुम्हाला सांगते. ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहे पहिला क्लास घेणार आहे जो आहे मेथड. मेथड मध्ये आपण काय केलेलं आहे गेट क्लास मेथड, त्याच्यामध्ये सिम्पली आपण काय केलेलं आहे आर्ग्युमेंट पास प्रॉपर्टीज किंवा हे व्हॅल्यू पास केलेले आहे, ते आपण नेम पास केलेला आहे क्लास नेम. त्याच्यानंतर प्रॉपर्टीज, त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज व्हेरिएबल सेकंड आहे हे फंक्शन जे आहे गेट क्लास व्हेअर. हे आपण एक ऑब्जेक्ट घेतलेला आहे, हे मेथड एक ऑब्जेक्ट आहे आणि प्रॉपर्टीज एक ऑब्जेक्ट आहे ज्याच्या थ्रू आपण हे आर्ग्युमेंट पास करत आहोत दोन फंक्शन्स यूज करून. जे आहे पहिलं गेट क्लास मेथड, सेकंड आहे गेट क्लास व्हेरिएबल, ज्याच्यामध्ये तुम्ही स्ट्रिंग किंवा व्हॅल्यूज पास करू शकता. द क्लास नेम इज अ वर्ड स्ट्रिंग व्हेरिएबल कंटेन अ क्लास नेम. म्हणजेच ज्यावेळेला तुम्ही क्लास नेम देताय त्यावेळेला ज्यावेळेला आर्ग्युमेंट पास करताय ते स्ट्रिंग किंवा एकतर और व्हेरिएबल असलं पाहिजे, कंटेन अ व्हेरिएबल क्लास नेम. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण हे सगळं बघितलेलंच आहे मागच्या स्लाइड मध्ये, जे आपण ऑब्जेक्ट घेतलेला आहे थ्रू आपण हे आर्ग्युमेंट पास केलेले आहेत. द ॲरे इज रिटर्न अ गेट क्लास मेथड इज लिस्ट ऑफ मेथड नेम्स. म्हणजे जेवढे तुम्ही आर्ग्युमेंट पास केलेला आहात ते रिटर्न करणार आहे लिस्ट ऑफ मेथड नेम्स. त्याच्यानंतर द क्विक गेट क्लास व्हेरिएबल इज अ रिटर्न द प्रॉपर्टीज डिफॉल्ट. तर इथे बघा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला हे जे एक्सप्लेन केलेलं आहे हे इथं तुम्हाला सांगते. इथे काय केलेलं आहे सेम फंक्शन यूज केलेलं आहे जे आहे पॅरेंट क्लास. बघा आपण आता बघायला लागलेलो आहोत ते आपण आतापर्यंत काय काय बघितलं जे आहे गेट क्लास. इथे बघा पहिला काय बघितलो क्लास एक्झिस्टन्स हे एक फंक्शन बघितलं. त्याच्यानंतर नेक्स्ट होतं जे आहे गेट क्लास थ्रू आपण प्रॉपर्टीज आणि मेथड कशा हे करू शकतो ते बघितलं, म्हणजे हे दुसरं फंक्शन झालं. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघितलं जे आता हे आहे तिसरं फंक्शन बघत आहोत जे आहे गेट पॅरेंट क्लास. मग हे काय काय करतं तुम्हाला एक्झाम्पल मध्ये सुद्धा मी दाखवणार आहे. गेट पॅरेंट क्लास म्हणजेच काय, जे काय सुपर क्लासचे जे काय प्रॉपर्टीज आणि मेथड असतात त्या चाइल्ड क्लासमध्ये इनहेरिट करायच्या. म्हणजेच बघा हा माझा एक क्लास आहे जो आहे सुपर क्लास. ठीक आहे, ते गेट पॅरेंट क्लास म्हणजे चाइल्ड क्लासमध्ये मी काय करणार आहे त्या प्रॉपर्टीज आणि मेथड इनहेरिट करणार आहे आणि प्रिंट करणार आहे हे स्टेटमेंट. म्हणजेच आता एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल जे आतापर्यंत आपण बघितलेलं आहे. इथे बघा जे आतापर्यंत आपण बघितलेलं आहे फंक्शन्स याच्यामध्ये जे आहेत क्लास एक्झिस्टिंग, नेक्स्ट होतं ते गेट क्लास आणि थर्ड होतं ते गेट पॅरेंट क्लास कसं यूज होतं. त्याच्यानंतर हे इथे पण एक एक्झाम्पल मी तुम्हाला डिस्प्ले केलेलं आहे ते तुम्ही बघून घ्या
की कसं आपण हे 3 फंक्शन्स यूज केले. ठीक आहे, इथे एक्झाम्पल आहे. तर मी तुम्हाला आता इथे तुम्ही ऑब्जेक्ट थ्रू कसं डिस्प्ले करू शकता हे इथे सांगितलेलं आहे. तुम्हाला एक एक्झाम्पल घेते म्हणजे तुम्हाला आयडिया क्लिअर होईल. तर आता आपण एक्झाम्पल बघूया थ्रू तुम्ही इंट्रोस्पेक्शन बघू फंक्शन शकता. म्हणजे काय. इंट्रोस्पेक्शन फंक्शन म्हणजे इनसाइड अ विदिन अ क्लास, म्हणजे क्लासच्या आतमध्ये आतल्या साईडला जे फंक्शन्स लिहिले जातात त्याला इंट्रोस्पेक्शन फंक्शन म्हणतात. तर चला त्याच्यामध्ये 4 आहेत फंक्शन्स, ते आपण डिस्कस करूया. पहिला आहे क्लास एक्झिस्ट, हे एक फंक्शन आहे. दुसरा आहे गेट क्लास. आता आपण पहिला हे 2 डिस्कस करूया, त्याच्यानंतर राहिलेले 2 करूया. पहिला आहे क्लास एक्झिस्टिंग म्हणजे काय. त्याच्यासाठी आपण पहिला क्लास क्रिएट करूया जो आहे इंट्रोस्पेक्शन. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय करणार, एक फंक्शन ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट क्लोज करूया. त्याच्यानंतर एक फंक्शन घेऊया जे आहे क्लास एक्झिस्टिंग नावाचं. सॉरी, जे आपण फंक्शन क्रिएट करणार आहे ते आहे पहिला पब्लिक फंक्शन डिस्क्रिप्शन नावाचं एक फंक्शन तयार करूया. त्याच्यामध्ये आपण सिंपल इको स्टेटमेंट वापरून प्रिंट करूया आय एम अ सुपर क्लास फॉर द चाइल्ड क्लास. आता चाइल्ड क्लास नाही आहे तरी पण आपण नंतर क्रिएट करणार आहे. त्याच्यानंतर आपण ऑब्जेक्ट क्रिएट करूया. या फंक्शनचा काय करूया आपण, ऑब्जेक्ट क्रिएट करूया, सॉरी क्लासचा, जो आहे ऑब्जेक्ट नेम डॉलर, सॉरी पहिला इफ स्टेटमेंट मध्ये कंडिशन देऊया की जर क्लास एक्झिस्ट असेल तर हे स्टेटमेंट प्रिंट झालं पाहिजे. इंट्रोस्पेक्शन हे स्टेटमेंट प्रिंट झालं पाहिजे. त्याच्यानंतर ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट क्लोज करूया. त्याच्यानंतर आपण काय करूया, ऑब्जेक्ट लिहूया जो आहे इंट्रोस्पेक्शन. पहिला लिहिलाय तो ऑब्जेक्ट आहे ज्याचं आय हे स्मॉल आहे, नंतर आहे तो न्यू, नंतर तो आहे क्लास नेम इंट्रोस्पेक्शन. ठीक आहे, ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे, क्लास क्रिएट केलेला आहे. त्याच्यानंतर आपण जे काही क्लास एक्झिस्टिंग आहे इथे बघा, इथे आहे स्मॉल आहे ते ऑब्जेक्ट आहे आणि इंट्रोस्पेक्शन आहे ते क्लास नेम आहे. आणि आता इको स्टेटमेंट वापरून आपण द क्लास नेम इज डॉट गेट क्लास हे फंक्शन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण सिंपल इंट्रोस्पेक्शन हे ऑब्जेक्ट पास केलेलं आहे. त्याचं आय हे स्मॉल आहे इंट्रोस्पेक्शनचं, तो ऑब्जेक्ट आहे जो क्लासमध्ये आपण लिहिलेला आहे. त्याच्यानंतर ब्रेक देऊन आपण खाली हे करूया. त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, ऑब्जेक्ट इंट्रोस्पेक्शन आणि फंक्शन कॉल करणार आहे जे आहे डिस्क्रिप्शन. डिस्क्रिप्शन मध्ये सिंपल आपण फंक्शन कॉल केलेलं आहे. सेव्ह करूया आता. इंट्रोस्पेक्शन आणि एक्झिक्यूट करून बघूया. इथे इंट्रोस्पेक्शन एक्झिक्यूट करून बघूया. हे बघा इथे काय झालं, द क्लास नेम इज अ इंट्रोस्पेक्शन आणि सुपर क्लास अँड चाइल्ड क्लास हे आपलं काय झालं, स्टेटमेंट प्रिंट झालं. म्हणजेच आता इथे बघा, द नेम सुपर क्लास फॉर द चाइल्ड क्लास हे जे आपण प्रिंट केलेलं फंक्शन मध्ये डिस्क्रिप्शन या फंक्शन मध्ये ते प्रिंट झालं. त्याच्यानंतर द क्लास नेम इज अ, म्हणजे इथे तुम्हाला काय झालं ते कळलं. इंट्रोस्पेक्शन मध्ये काय झालं, इथे जे क्लास एक्झिस्ट आहे ते काय सांगतंय, जर हे क्लास एक्झिस्ट असेल तर हे प्रिंट करा. म्हणजे ह्यातला जो ऑब्जेक्ट आहे इंट्रोस्पेक्शन त्याचं जे काही स्टेटमेंट आहे इको द लास्ट नेम इज इन इंट्रोस्पेक्शन हे प्रिंट केलं त्यानं. ठीक आहे, हे ह्याच्यामध्ये हे कॉल झालं इंट्रोस्पेक्शन मध्ये. त्याच्यानंतर वरती जो फंक्शन आहे डिस्क्रिप्शन नावाचा, डिस्क्रिप्शन मधलं जे काय आहे सुपर क्लास
इज द फॉर द चाइल्ड क्लास त्याने स्टेटमेंट इको स्टेटमेंट वापरून प्रिंट केलं, म्हणजे दोन इको स्टेटमेंट, दोन फंक्शन कॉल झाले. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूया जे आहे गेट पॅरेंट क्लास. तर हे इथे बघा आपण फंक्शन बघणार आहे. बघत आहोत. गेट पॅरेंट क्लास, त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, चाइल्ड क्लास क्रिएट केलेला आहे आणि एक्सटेंड काय केलेलं आहे वरचं इंट्रोस्पेक्शन क्लास, म्हणजे इनहेरिट केलेला आहे चाइल्ड जो आहे चाइल्ड क्लास, त्याच्यामध्ये आपण पॅरेंट क्लास इनहेरिट केलेला आहे. सेम आपण वरचं फंक्शन कॉपी केलेलं आहे जे आहे डिस्क्रिप्शन, त्यातला आपण कंटेंट बदलूया, म्हणजे जे इको स्टेटमेंट वापरलेलं आहे त्याच्यामध्ये आय एम दिस ऑपरेटर वापरून आपण गेट क्लास आय एम गेट क्लास जो आहे दिस इंट्रोस्पेक्शन. चेंज करूया आपण इथे क्लास. हे बघा, म्हणजे आपण काय केलेलं आहे, आय एम दिस हे वापरलेलं आहे, म्हणजे गेट करणार आहे काय, इंट्रोस्पेक्शन क्लास. म्हणजे आता प्रिंट होण्यासाठी काय होणार, आय एम इंट्रोस्पेक्शन क्लास. त्याच्यानंतर आपण सेम पॅरेंट क्लासचं करूया, आय एम प्रिंट करूया आय एम पॅरेंट क्लास इंट्रोस्पेक्शन चाइल्ड असं प्रिंट करूया. ठीक आहे, म्हणजे पॅरेंट क्लास काय दिस ऑपरेटर वापरून काय गेट करणार, इंट्रोस्पेक्शन क्लास गेट करणार. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट आहे जे आपण सेम वरती जसं केलेलं आहे गेट क्लासमध्ये, आता एक्झिक्यूट करून सेव्ह केलेलं आहे. सेम आपण वरती जसं केलेलं आहे, वरती जसं आपण लिहिलेलं आहे ह्याच्यासाठी इंट्रोस्पेक्शन क्लाससाठी, तसंच आपण इथे लिहित आहोत. त्याच्यानंतर आपण कंडिशन, इफ कंडिशन, इथे बघा क्लास एक्झिस्ट असेल तर इंट्रोस्पेक्शन हे प्रिंट झालं पाहिजे. तसंच आपण इथं खाली क्लास एक्झिस्ट असेल तर चाइल्ड क्लास हे प्रिंट झालं पाहिजे. इथे वरती बघा इथे दिसत आहे तुम्हाला इफ कंडिशन, तशीच सेम आपण पॅरेंट क्लासमध्ये इफची कंडिशन घातलेली आहे. जर क्लास हा एक्झिस्ट असेल तरच हे प्रिंट झालं पाहिजे चाइल्ड क्लास. त्याच्यानंतर ब्रॅकेट क्लोज करूया आणि खाली ऑब्जेक्ट क्रिएट करूया जो आहे चाइल्ड क्लासचा. म्हणजेच इथे बघा डॉलर चाइल्डचं सी हे स्मॉल आहे ऑब्जेक्टचं आणि क्लासचं कॅपिटल आहे. म्हणजे पहिला आहे तो ऑब्जेक्ट आहे इज इक्वल टू न्यू, त्याच्यानंतर जो आहे तो क्लास नेम आहे चाइल्ड. त्याच्यानंतर सेम इको स्टेटमेंट वापरूया. खाली ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. आता आपण काय करणार आहे, चाइल्ड क्लासचं डिस्क्रिप्शन हे फंक्शन कॉल करणार आहे. त्यासाठी चाइल्ड हे ऑब्जेक्ट आहे आणि डिस्क्रिप्शन फंक्शन केलेलं आहे वरती जसं सेम केलेलं आहे तसं. त्याच्यानंतर आता आपण आता बघा इथे प्रिंट काय होणार, सेव्ह करते मी आणि एक्झिक्यूट करून म्हणजे आता तुम्ही इथं प्रिंट काय होणार आहे की आय एम इंट्रोस्पेक्शन क्लास आणि खालचं आय एम इंट्रोस्पेक्शन चाइल्ड असं हे प्रिंट होणार. दोन इको स्टेटमेंट जे आहे डिस्क्रिप्शन मध्ये आपण हे केलेलं आहे प्रिंट होणार. आता बघा एक्झिक्युशन तुम्हाला करून दाखवते. हे बघा इथे द क्लास नेम इज अ इंट्रोस्पेक्शन, जे वरचं आहे ते फंक्शन कॉल झालं, त्याच्यानंतर खालचं फंक्शन कॉल झालेलं आहे आय एम चाइल्ड क्लास आणि आय एम चाइल्ड क्लास आणि आय एम इंट्रोस्पेक्शन क्लास हे प्रिंट झाले. तर इथे आपण आता तिन्ही जे फंक्शन्स आहेत ते यूज करून बघितलेले आहेत. गेट पॅरेंट, क्लास एक्झिस्ट आणि गेट क्लास हे तिन्ही फंक्शन आपण यूज करून बघितलेले आहेत. आय होप तुम्हाला कळालं असेल, मी असं समजते. तुम्ही तिथे आता पाहिलंच असेल एक्झिक्युशन. मी जे सांगितलं, जे क्लासेस आपण बघितले 3 क्लासेस ते यूज केलेले आहेत इंट्रोस्पेक्शन मध्ये. जे 3 क्लासेस आहेत ते आपण एक्झिक्यूट करून बघितलेले आहेत. आता आपण नेक्स्ट पॉइंट बघूया जो आहे सिरियलायझेशन. सिरियलायझेशन म्हणजे काय, तर इथे बघा जो आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहे तो आहे सिरियलायझेशन. पहिला बघूया व्हॉट इज अ सिरियलायझेशन म्हणजे काय आणि त्यामध्ये पीएचपी मध्ये काय यूज होतो. तर सिरियलायझेशन म्हणजे काय, an object means a convert a byte stream representation can store a file. म्हणजे बाईट स्ट्रीम जे काही रिप्रेझेंटेशन असते ते बाईट स्ट्रीमचं जे काही रिप्रेझेंटेशन असतं ते कन्वर्ट करून स्टोअर कशात करायचं, फाईल मध्ये करायचं. त्याला आपण काय म्हणतो, सिरियलायझेशन ऑब्जेक्ट. ठीक आहे, तर आता खाली बघा सिरियलायझेशन मोस्ट कॉमनली युज्ड द पीएचपी इन सेक्शन्स. म्हणजेच काय,
सिरियलायझेशन मोस्ट यूज इन PHP. तर आता ह्याच्यामध्ये दोन टाईप आहेत. ते आता कोणते आहेत ते बघूया. द मेथड ऑफ अ सिरियलायझेशन देर इज टू टाइप्स. फर्स्ट इज अ सिरियलायझेशन, सेकंड इज अ अनसिरियलायझेशन. तर यामधलं पहिलं बघूया जे आहे सिरियलायझेशन म्हणजे काय. इथे बघा सिरियलायझेशन म्हणजे काय ते पहिला बघूया. हे यामधला फर्स्ट टाइप आहे. द ऍक्सेस अ सिंगल पॅरामीटर विच द डेटा we want a serialization and the return a serialization string. म्हणजेच काय, द ऍक्सेसिंग अ सिंगल पॅरामीटर. आपण ज्यावेळेला पॅरामीटर देतो, ऍक्सेस करतो, त्यावेळेला गेट वॉन्ट टू सिरियली ते काय करतं, रिटर्न करतं आपल्याला काय, स्ट्रिंग. स्ट्रिंग फॉर्म मध्ये जे तुम्ही पॅरामीटर देतात त्याच्यावर डिपेंड राहतं की काय रिटर्न करणार. फक्त करताना रिटर्न काय करणार, सिरियली करणार. म्हणजे तुम्ही जर स्ट्रिंग दिली तर स्ट्रिंग रिटर्न करताना सिरियली करणार. किंवा तुम्ही जर इंटिजर दिला व्हॅल्यू किंवा व्हॅल्यूज बुलियन व्हॅल्यू दिला तर रिटर्न करताना सिरियलाइज करणार. तर त्याचं सिंटॅक्स काय आहे ते बघूया. इथे बघा तुम्हाला लिहावं कसं लागतं. फर्स्ट व्हेरिएबल नेम द्यावं लागतं, त्याच्यानंतर सिरियलाइज हा कीवर्ड यूज करावा लागतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे पॅरामीटर किंवा आर्ग्युमेंट पास करणार आहे, सपोज ते ॲरे असू दे, ॲरे नेम असू दे किंवा ते स्ट्रिंग असू दे किंवा ते बुलियन व्हॅल्यू असू दे, तुम्ही जे पॅरामीटर पास करतायत ते तुम्ही रिटर्न करताना फक्त सिरियलाइज होतं, सिरियलाइज मध्ये येतं. म्हणजे तुम्हाला लिहावं कसं लागतं, फर्स्ट व्हेरिएबल नेम द्यावं लागतं इज इक्वल टू, त्याच्यामध्ये सिरियलाइज हा कीवर्ड यूज करावा लागतो आणि पॅरामीटर सिरियलाइज मध्ये पास करावं लागतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण ह्याचं एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला आयडिया क्लिअर होईल. तर हे बघा सिरियलाइजचं एक्झाम्पल आहे. जे आहे पहिला काय केलेलं आहे, एक व्हेरिएबल घेतलेला आहे. सिंटॅक्स नुसार सिंटॅक्स आपण आता पाहिलेला आहे. पहिला सिंटॅक्स काय सांगतो, पहिला व्हेरिएबल नेम, त्याच्यानंतर सॉरी इथे आपण नाही यूज करणार. पहिला आपण काय केलेलं आहे, इथे व्हेरिएबल यूज केलेला आहे, एक ॲरे घेतलेला आहे. ॲरे मध्ये आपण काय केलेलं आहे, मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर केलेले आहेत, जे आहे हॅलो 42 ॲरे घेतलेला आहे. त्या विदिन ॲरे मध्ये आणि दोन व्हॅल्यू स्टोअर केलेले आहेत आणि आणखीन एक व्हॅल्यू आहे जे आहे ऍपल. ठीक आहे. तर आपण कन्वर्ट कसं करायचं, स्ट्रिंग कन्वर्ट कसं करायचं ते बघूया. आता पहिला काय करायचं आपल्याला, सिंटॅक्स नुसार इथे बघा सिंटॅक्स काय सांगतो, व्हेरिएबल नेम सिरियलाइज आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यूज म्हणजे जे काही पॅरामीटर पास करणार आहे ते. हे बघा इथं व्हेरिएबल काय घेतलेला आहे, स्ट्रिंग हे व्हेरिएबल घेतलेला आहे. पुन्हा सिरियलाइज हा कीवर्ड यूज केलेला आहे आणि पॅरामीटर मी पास केलेला आहे जे आहे माय व्हॅर, जे आपण इथे डिक्लेअर केलेलं आहे, इनिशियलाइज केलेला आहे व्हॅल्यू. म्हणजे आपण डिक्लेअर पण केलं आहे आणि इनिशियलाइज पण केलेलं आहे माय व्हॅर. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज असाइन केलेले आहेत जे आहे ॲरे, ॲरे मधल्या या व्हॅल्यू असाइन केलेल्या आहेत त्या इथं गेट होणार. ठीक आहे. आता बघा प्रिंट द सिरियलाइज डेटा. आपण काय केलेलं आहे, सिंपल हे व्हेरिएबल प्रिंट केलेलं आहे. म्हणजे आता प्रिंट काय होणार आहे, माय व्हेरिएबल मधला जो काही डेटा आहे तो प्रिंट होणार आहे. म्हणजे याचं आउटपुट काय राहणार आहे बघा, ह्याचं जे आउटपुट आहे ते इंडेक्स वाईज आउटपुट राहणार. म्हणजेच का, तर बघा इथं आपण बघितलेलं आहे की सिरियलायझेशन म्हणजे काय, सिरियलाइज ऑब्जेक्ट कन्वर्ट काय करतंय, रिप्रेझेंट कशात करतंय, बाईट स्ट्रीम मध्ये. म्हणजे येणारं आउटपुट कसं येते बाळांनो, याच्यामध्ये बाईट स्ट्रीम मध्ये येते, इंडेक्स वाईज येते. म्हणजेच आपला ॲरेचा इंडेक्स कशापासून चालू होतो, 0 पासून. मग बघा 0 या व्हॅल्यू, 0ला आपण कोणती व्हॅल्यू, 0ला आपण हे स्ट्रिंग आहे जे किती कॅरेक्टरचं आहे, 5 कॅरेक्टरचं आहे. आणि कोणती स्ट्रिंग आहे, फर्स्ट हीच आहे हॅलो, ही स्ट्रिंग आहे हॅलो 1 2 3 4 5 कॅरेक्टर आणि हॅलो ही स्ट्रिंग फर्स्ट 0 या इंडेक्सला स्टोअर झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं काय आहे, दुसरं आहे जे आहे इंडेक्स आहे 1 या इंडेक्सला कोणती व्हॅल्यू आहे, इंडेक्सला 1 या इंडेक्सला 42 ही व्हॅल्यू आहे, ती डिस्प्ले झाली. त्याच्यानंतर सेकंड या इंडेक्सला कोणती व्हॅल्यू आहे, सेकंड या इंडेक्सला ॲरे आहे जो ज्याच्यामध्ये आणखीन व्हॅल्यू आहेत ज्या आहेत, फर्स्ट इंडेक्सला 1 ही व्हॅल्यू आहे, सॉरी 0 या इंडेक्सला 1 ही व्हॅल्यू आहे आणि 1 या इंडेक्सला 2 हे कॅरेक्टर प्रिंट आहे, ज्याचं स्ट्रिंग आहे 3. म्हणजे 1 2 3 हे असं प्रिंट झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर 0 1 2 आणि हे थर्ड या इंडेक्सला 5 कॅरेक्टर्स आहेत, थर्ड या इंडेक्सला 5 कॅरेक्टर्स आहेत आणि कोणतं स्ट्रिंग आहे जे आहे ऍपल. म्हणजेच हे रिप्रेझेंटेशन कसं झालं, ॲरेचं रिप्रेझेंटेशन हे बाईट स्ट्रीम मध्ये झालं. जे आपण इथे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सिरियलायझेशन म्हणजे काय, ऑब्जेक्ट मीन्स द कन्वर्ट अ बाईट स्ट्रीम रिप्रेझेंटेशन कॅन स्टोअर अ फाईल. म्हणजेच जे तुमचं आउटपुट येणार आहे, जे तुम्ही प्रोग्राम लिहित आहात, ज्यावेळेला तुम्ही सिरियलाइज हा कीवर्ड यूज करून ज्यावेळेला काहीतरी प्रिंट करता,
त्यावेळेला हे बाईट स्ट्रीम मध्ये रिप्रेझेंट होतं. म्हणजे ही फाईल तुम्हाला बाईट स्ट्रीम मध्ये दिसते, जसं मी आता इथे एक्सप्लेन केलं तशा पद्धतीनं. ठीक आहे, ह्यालाच काय म्हणतात, सिरियलाइज. आपण जे बघितलेलं आहे ते आहे सिरियलाइज. तर नेक्स्ट काय होतं, अनसिरियलाइज. आता आपण बघणार आहे अनसिरियलाइज म्हणजे काय. ठीक आहे, अनसिरियलाइज म्हणजे काय, इट इज अ युज्ड टू गेट अ बॅक अ ओरिजिनल व्हॅल्यू. म्हणजेच कॉम्प्लेक्स ॲरे विच अ सिरियलाइज स्ट्रिंग. म्हणजेच काय बघा, आता आतापर्यंत आपण काय बघितलं, सिरियलाइजचं रूपांतर कशात केलं, बाईट स्ट्रीम मध्ये केलं. आता अनसिरियलाइज म्हणजे काय, बाईट स्ट्रीमचं रिप्रेझेंटेशन कशात करतं, ओरिजिनल व्हॅल्यू मध्ये करतं, म्हणजेच सिरियलाइज मध्ये करतं. हे ह्याच्यामध्ये उलट आहे. ह्याच्यामध्ये फर्स्ट रिप्रेझेंटेशन असतं ते बाईट स्ट्रीम मध्ये असतं. बाईट स्ट्रीमचं जे काही रिप्रेझेंटेशन आहे ते उलट ओरिजिनल व्हॅल्यू मध्ये करतं. तर त्याचा सिंटॅक्स काय आहे ते बघूया. पहिला काय आपल्याला डिक्लेअर करायचं व्हेरिएबल नेम जे आहे आता इथे, सॉरी ॲरे डिक्लेअर करायचा आहे. त्याच्यानंतर आपण अनसिरियलाइज हा कीवर्ड यूज केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये सिंपल आर्ग्युमेंट पास केलेला आहे. ते असू दे, स्ट्रिंग असू दे, व्हॅल्यू असू दे किंवा कोणतीही व्हॅल्यू असली तरी चालते. तर ह्याच्यावरून आपण एक एक्झाम्पल बघूया जे तुम्हाला क्लिअर होईल अनसिरियलाइज म्हणजे काय. तर हे मी मागचंच एक्झाम्पल घेतलेलं आहे जे आहे सिरियलाइजचं. तर इथे बघा आपण काय केलेलं आहे, एक व्हेरिएबल घेतलेला आहे ज्याच्यामध्ये ॲरे आणि व्हॅल्यू स्टोअर केलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, एक स्ट्रिंग घेतलेला आहे, त्याच्यामध्ये सिरियलाइज यूज करून आपण काय केलेलं आहे, बाईट स्ट्रीम मध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. म्हणजेच आपण पहिला बाईट स्ट्रीम मध्ये तर कोड पाहिजे आपला, तर आपण ह्याच्यामध्ये ओरिजिनल व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करू शकतो. त्यासाठी आपण काय केलेलं आहे, मागचाच कोड इथं मी कॉपी पेस्ट केलेला आहे, जो रिप्रेझेंट कशात करतो, बाईट स्ट्रीम मध्ये करतो. म्हणजे आता आपल्या इनपुट काय आहे, बाईट स्ट्रीम आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपला इथून पुढे आपला जो अनसिरियलाइजचा कोड आहे तो मी लिहित आहे. हे बघा इथे काय आहे, अनसिरियलाइज म्हणजेच काय करणार आहे, अनसिरियलाइजचा सिंटॅक्स काय सांगतो आहे, ॲरे, त्याच्यानंतर अनसिरियलाइज कीवर्ड आणि स्ट्रिंग. आता बघा इथे काय केलेलं आहे, एक व्हेरिएबल घेतलेला आहे न्यू व्हॅर नावाचं, त्याच्यानंतर अनसिरियलाइज हा आपला कीवर्ड यूज केलेला आहे आणि स्ट्रिंग पास केलेली आहे. आणि ही जी काय आपण स्ट्रिंग पास केलेली आहे ती सिम्पली तर रिटर्न केलेली आहे. म्हणजे हे व्हेरिएबल आपण रिटर्न केलेलं आहे. म्हणजेच येणारा आउटपुट काय राहणार आहे, हॅलो 42 ॲरे मधलं काय आहे, फर्स्ट इंडेक्सला 1, सेकंड 0 इंडेक्सला 1 आणि फर्स्ट इंडेक्सला 2, त्याच्यानंतर थर्ड इंडेक्सला आपला हा ऍपल. अशा पद्धतीने आपलं ओरिजिनल व्हॅल्यू मध्ये आपल्याला आउटपुट डिस्प्ले होणार. म्हणजेच आपला कोडचं इनपुट काय आहे, बाईट स्ट्रीम आहे, त्याचं कन्व्हर्जन आपण कशात केलेलं आहे, ओरिजिनल म्हणजे सिरियलाइज मध्ये आपण ही व्हॅल्यू आणलेली आहे. त्यासाठी आपल्याला हा पहिला बाईट स्ट्रीम मध्ये कन्व्हर्जनचा कोड लिहावा लागतो, तरच ते कन्वर्ट होऊन ओरिजिनल व्हॅल्यू म्हणजेच अनसिरियलाइज मध्ये हे येणार आहे आउटपुट. तुम्हाला आता इथे कळालंच असेल की अनसिरियलाइज म्हणजे काय. तर आपला इथे हा सिरियलाइज हा जो पॉइंट आहे जो आपण आतापर्यंत बघत आलो आहोत, हे बघा सिरियलाइज हा पॉइंट आपण कव्हर केलेला आहे. म्हणजेच आपला इंटरसेप्टेशन आणि सिरियलाइज हे 2 पॉइंट ह्या लेक्चरला कव्हर झालेले आहेत. तर आपला इथे जो काही चॅप्टर नंबर 3 आहे तो संपलेला आहे. आपला युनिट 3 फिनिश झालेला आहे. आपण नेक्स्ट लेक्चर पासून फोर्थ युनिट चालू करणार आहे. त्याच्या आधी तुम्ही थर्ड युनिटचे जे काही असाइनमेंट्स आणि क्विज आहेत ते सॉल्व्ह करा आणि आपले युनिट इथे फिनिश झालेलं आहे. थँक्यू.